चालणं, प्रत्येकाने हे चाललं पाहिजे. आजकाल आपण सतत बसून असतो, तर ते न करता आपल्या डेली शेड्यूलमध्ये चालण्याचा व्यायाम ठेवणं हे महत्त्वाचं आहे. त्यांनी आपल्या आतड्यांची जी हालचाल आहे ती सुधारते. दुसरं अजून एक म्हणजे जी लोकं आता वार्धक्याकडे म्हणजे पोस्ट 50 जी झुकली आहेत, अशा लोकांनी रोज रात्री कोमट दुधामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप टाकून जर ते प्यायलं तर त्यानीही मदत होते. तुम्हाला बऱ्याच जणांना हे माहिती असेल की तुमचा कोठा म्हणजे तुमचं जे पोट किंवा तुमचं डायजेशन जे आहे खूप कडक संडास होतीये, खूप स्ट्रेन द्यावा लागतोय, अशा लोकांनी त्यांच्या आहारात काळे मनुके हे नक्की ठेवले पाहिजेत. काळे मनुके रोज 8 ते 10 काळे मनुके चावून चावून खाल्ल्याने सुद्धा तुमच्या बद्धकोष्ठतेचा जो त्रास आहे तो कमी होणार आहे. ह्याच्या पुढे जाऊन ज्या लोकांना असं क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी आधी करायचं तसं एरंड तेलाचा प्रयोग करणं, म्हणजे महिन्यातनं एकदा एखाद्या रविवारी एरंडेल तेल जे आहे ते 2-3 चमचे जर घेतलं तर त्यांनी सुद्धा तुमची बद्धकोष्ठतेची टेंडन्सी जी आहे ती ब्रेक करायला मदत होते.